कुठल्याही प्रकारच्या कर्णकर्ष आवाज किंवा सुप्रीम कोर्टनी जे स्टेजेस दिलेले आहे डेसिबलच्या ते आम्ही तोडणार नाही, ते अटीशटीचे भंग करणार नाही. 55 डेसिबल म्हणजे आम्ही 55 डेसिबलच्या आतच आम्ही ठेवणार आहे अशा शब्द लिहिलेले आहेत. या शब्दाचा मान आम्ही ठेवणार आहे. आपलं बाबासाहेबांच्या जयंती आहे, आम्ही आनंदाने साजरा करू तेवढंच भूमिका ठेवा. लेझर लाईट्स वगैरे काही डोळ्यात किंवा विजनमध्ये त्रास होईल अशा आपण लाइटिंग वगैरे लावू नका. आमच्या हक्काने जे रविवार सुट्टी मिळत आहे त्या दिवशी साजरा होईल असा निर्णय मध्यवर्तींनी काढलेला आहे. त्याबद्दल आपलं दोघंजण अभिनंदन, आभारी आहे. आमच्या अपेक्षा आहे जास्तीत जास्त सोलापूरचे युवक चांगले नोकरीत लागावे आणि ते त्यांचं भविष्य आणखी उज्ज्वल व्हावे हे आमचे उद्देश आहे. त्यामुळे आमच्याकडून अशा कुठल्याही प्रकारच्या विनाकारण कारवाई होणार नाही. या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ, होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617. आपण जे दिलेले सूचना आहे सर्व आम्ही नोंद करून घेतलेल्या आहे. पोलीस विभागाच्या जे काही मुद्दे आहे आणि इतर विभागाचे जे काही मुद्दे आहे सर्व नोंद करून घेतलेले आहे. पाणीच्या बद्दल नक्की मी पण ओंबासा साहेबांना बोलणार आहे. आमच्याही चर्चा होत आहेत. आणि MSCBच्या अधिकारीला माझी विनंती आहे, जे लाईट बद्दल वारंवार सूचना आहे, आपलं जस्टिफिकेशन आहे वायर मध्ये आलं तर त्यामुळे काय ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, पण ज्या ठिकाणी जास्ती अंधेर आहे तिथे आपण स्टँड अलोन लाईट्सची तयारी करा, म्हणजे वायर रोडच्या मध्ये येणार नाही. जे अंडरग्राउंड केबल मधून फक्त एक वायर घेऊन आम्ही डायरेक्ट ते लाईट चालू करू शकेल अशा प्रकारे आपण तयार करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना पण होणार नाही आणि उज्ज्वला पण राहील. राजूभाऊंनी जे सांगितलं होतं मिरवणूक मार्गाच्या पाहणी करू म्हणून, आताच निश्चित करू. जे काही मुद्दा सर्व विभागासंबंधित आपण सांगितलेले आहेत ते आता आज 8 तारीख आहे, काम होईल एक आठवडा. 16 तारीखच्या 4:30 वाजता आम्ही निश्चित करू, एक चक्कर पूर्ण मारून घेऊ. तर आम्ही येणार आहे, आपण फ्री असेल तर आपण या, तिथून सुरू करू. राईट. आणि मार्ग बद्दल एक गोष्ट मला पुन्हा एकदा क्लॅरिफाय करायची. मध्यवर्तीचे जे विश्वस्त लोक आहे, अध्यक्ष लोक आहेत, त्यांना आम्ही चर्चा केलेल्या आहे. जे इंटरसेक्शन पॉईंट्स आहेत ते कमी करू, म्हणजे मिरवणूक वेगवेगळे मंडळ येऊन जे मेन मार्गामध्ये जे मिक्स होतात ते पॉईंट्स आम्ही कमी करू, जेणेकरून मिरवणूकचा जे वेग आहे ते कमी होणार नाही. उदाहरण, आता झोळे सोलापुरातून येणारे मंडळ जे आहेत ते 7 रस्त्याला येऊन काही मंडळ काय करतात, डायरेक्ट VIP रोडला खाली उतरतात, डफून चौकातून ऑपोजिट डायरेक्शनला जाऊन ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अभिवादन करून परत U-टर्न घेतात. अशा जे 1-2 मंडळ मध्ये घुसलं तर ते आणखी स्लो होत आहे. त्यामुळे आम्ही यावेळी अशा करू, जे मोदी बोगद्यातून येणारे मंडळ असो किंवा झोळे सोलापुरातून येणारे मंडळ असो किंवा इथं महावीर चौकातून किंवा लष्कर बागातून येणारे मंडळ, अशा जे आहे सर्वांना आम्ही 7 रस्त्यातून रंगभवन सिद्धेश्वर मंदिर करून डायरेक्ट पार्क चौकात घेऊ. एकच मिक्सिंग पॉईंट राहील. बया चौकातून डायरेक्ट येतील FC पोलीस स्टेशनच्या मार्गाने किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक, सरस्वती चौकातून डायरेक्ट पार्क चौक किंवा सिद्धेश्वर मंदिरातून पार्क चौक, अशा तिन्ही ठिकाणीतून येणारे मंडळ फक्त पार्क चौकात मिक्स होईल, बाबासाहेबांच्या पुतळ्यात अभिवादन करून मग मेन मिरवणूक मार्गात लागणार आहे. आणि यात सर्वात जास्ती मंडळ येत आहे ते शिवाजी महाराज पुतळ्याचा जे रोड आहे तिथून. त्यामुळे आम्ही एक मताने असा निर्णय घेऊ, सरस्वती चौकातून छत्रपती शिवाजी महाराजातून येताना जे तिकडून येणारे जे मंडळ आहे ते 2 सोडू आम्ही, तिकडून जास्ती गाडी आहे, आणि इतर दोन्ही भागातून एक सोडू. इकडून 1 सोडलं, शिवाजी महाराज पुतळ्यातून 2 सोडू, नंतर सिद्धेश्वर मंदिरातून 1 सोडू, परत हे सायकल फॉलो करू. हे स्टँडर्ड प्रोसिजर राहील. आमच्या सर्व अधिकारी तिथं आहे, जे वरिष्ठ अधिकारी तिथं स्टेशन करू, जेणेकरून तिकडे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नको. सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आताच मी स्पष्टपणे सांगतो, म्हणजे तिकडून का 2 सोडलं, माझं 1च सोडलं, अशा वादविवाद होण्याचा विषयच नाहीये. कॉर्पोरेशनला आणि सिव्हिल सर्जनलाही पत्र देऊ. विविध चौक जे महत्वाचे चौक आहे तिथे मेडिकल टीम आम्ही स्टेशन करू. उदाहरण, पार्क चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा गांधी पुतळा आणि महापौर बंगला, हे 4 मेन पॉईंट आहेत. तिथं आम्ही ॲम्ब्युलन्स ठेवला, ते 200-300 मीटर अंतरावर पोहोचू शकेल ताबडतोब. इतरांना त्रास देऊन आम्ही साजरा करणे हे
अजिबात आमच्या मनातून सोडू. आपलं बाबासाहेबांच्या जयंती आहे, आम्ही आनंदाने साजरा करू, तेवढंच भूमिका ठेवा. इतरांसोबत कंपेअर करून त्यांना कुठल्याही प्रकारच्या खाडी करून सोशल मीडियावर पोस्ट करणे किंवा व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणे अशा कृत्य कोणी करू नये. आणि हे बॅनरच्या झेंड्याचे विषय जे आहे त्यावरही लक्ष ठेवा. कॉर्पोरेशनच्या पोलीस प्रशासनाच्या परवानगी घेऊन डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीला जे शोभनीय राहील तशा आपण डिझाईन प्लॅन करा. आपलं जे ज्येष्ठ नेतृत्व आहे त्यांच्यासोबत चर्चा करून तशा परवानगीनुसार आपण लावावं. स्वतःच्या पब्लिसिटीसाठी अशा कृत्य कोणी करू नये. आणि यात के जे कॉम्पिटिशन होऊन त्यांनी लावलं मलाही लावायची अशा एकमेकांसोबत कॉम्पिटिशनचे विषय काढू नका. आणि जे ऑपोजिट साईडला जे गाडी डेकोरेशनसाठी तयार करायची 1-2 दिवस अगोदरपासून म्हणून जे सूचना होतं तेही आम्ही वर्कआउट करू. पर्टिक्युलरली जे सायंकाळीचे पीक अवर्सचे वेळ जे आहे त्या दरम्यान एका लेनला दोन्ही बाजूचे ट्रॅफिक सांभाळणे जरा मुश्किल राहील, तरी आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि जे पार्क चौकातून बया चौकापर्यंतचे जे मार्ग आहे तेही आपण गाडी पार्किंग करून डेकोरेशन तयार करायला आम्ही अरेंज करून घेऊ. पण हे सर्व करताना आपल्या सर्वांना विनंती आहे, जेवढं शक्य आहे तेवढं रोडच्या बाजूला ठेवा. आम्हाला परवानगी दिलेला आहे म्हणून पूर्ण रोड ऑक्युपाय करून जे कॅरेज वे आहे ते कमी करून जाणाऱ्या येणाऱ्या पब्लिकला त्रास नको. आमच्या जयंतीमुळे ट्रॅफिक जाम झालं किंवा काही ॲक्सिडेंट झाला अशा परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही, हे आमची जबाबदारी आहे. स्टेज मारतानाही एमर्जन्सी व्हेकल्सचे मूवमेंट शक्य राहील हे खात्री करूनच स्टेज मारा. म्हणजे मी 8 फूटचा स्टेज मारला नंतर 3 फूटपर्यंत पायरी लावलं असा नको. पायरी तुम्ही बाजूला घ्या, स्टेज जेवढा आहे तेवढापर्यंत थोडा. आणि काही लोक काय करतात, स्टेज नंतर तुम्ही काही जाडी वगैरे कुंडी लावून डेकोरेशन करतात, ते सर्व तुम्ही साईडला घ्या. कॅरेज वे डिस्टर्ब करू नका. वारंवार जे सूचना आहे लेझर लाईट्स वगैरे काही डोळ्यात किंवा विजनमध्ये त्रास होईल अशा आपण लाइटिंग वगैरे लावू नका. भारत सरकारच्या जनतेला जे पाहिजे त्याच्या सुविधा करून देणे आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जे समोर ज्येष्ठ मंडळी बसलेलं आहे. सो हे मनात ठेवूनच आम्ही निर्णय घेणार आहे. ते तारीखचं असो, रूटचं असो, वेळचं असो, सर्व गोष्टांमध्ये. तर माझ्या मनात आलं म्हणून वेगळं तारीख किंवा वेगळं वेळ किंवा हे ज्येष्ठ मंडळी अशा कधी हे करणार नाही. आपलं सर्व भीमसैनिकांना याच्या माहिती असावे म्हणून मी सांगतो. आपण सर्वांनी मिळून मला आमचे बाबासाहेबांची जयंती याच तारीखला काढायची, यात काही बदल होणार नाही म्हणून तुम्ही निर्णय घेतला तर प्रशासन काही करणार नाही. यात शेवटी आम्हाला 1 दिवस बंदोबस्त करावाच लागेल. रात्री 12 पर्यंत परवानगी प्रशासनाने दिलेल्या आहेत, त्याचं पालन करून 12 वाजेपर्यंत आम्हाला बंदोबस्त करावाच लागेल. आणि ते जे दिवस सर्वांना सुटेबल आहे त्या दिवशी आम्ही घेणार आहे. आणि राजाभाऊंनी जे पार्श्वभूमी सर्वांना समजून सांगितलं, आमच्या हक्काने जे रविवार सुट्टी मिळत आहे त्या दिवशी साजरा होईल असा निर्णय मध्यवर्तींनी काढलेला आहे. त्याबद्दल आपलं दोघंजण अभिनंदन, आभारी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, या काळात त्याच दिवशी बसवेश्वर जयंती पण येत आहे 19 तारीखला. तेही मंडळांच्या मिरवणूक होणार आहे. त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आज आमची बैठक झालं होतं. त्यांच्या विनंती होतं, ऑन अ लाईटर नोट सांगतो मी, आपलं बाबासाहेबांमुळे आम्हालाही 12 वाजतापर्यंत योग मिळालं, आम्हालाही त्याच दिवशी काढूया म्हणून. आम्ही आमचा प्रयत्न होतो हे वेगळे दिवस करू आणि त्यांचे 1-2 दिवस नंतर करू म्हणून. पण आम्हाला नक्की खात्री आहे कुठल्याही प्रकारच्या गैरप्रकार होणार नाही आहे. त्यामुळे बसवेश्वर जयंती पण त्याच दिवशी होईल. ते रूट वेगळा आहे, त्यासाठी वेगळा बंदोबस्त आम्ही प्लॅन करणार आहे. फक्त एवढंच आहे, पर्टिक्युलरली जोडबावीच्या काही परिसरातून वगैरे त्यांच्याही मंडळ तयार होऊन त्यांच्या मेन मिरवणूक मार्गात येणार आहे. तिथं कुठलाही म्हणजे ते दुपारची वेळ राहील 1-1:30 वाजता 2 वाजता दरम्यान, तिथे काय अडथळा निर्माण होऊ द्यायची नाही. आपास आम्ही ॲडजस्ट करू. आमचा बंदोबस्त नक्की असणार आहे. तरी सर्व मंडळाचे पदाधिकारी जरा सहकार्य करून कुठल्याही प्रकारच्या वादविवाद होऊ द्यायचे नाही, ते काळजी घेऊ. वेळ जे आहे त्याबद्दल विश्वस्त लोकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सर्वांना समान संधी मिळावे, इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरीवन, हे कॉन्स्टिट्यूशनला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आता सोलापूरच्या जयंती यात काही एक्सक्लुडेड नाही आहे.
सो ते मोठे माणूस आहे, त्यांच्या मंडळ खूप वर्षापासून आहे किंवा ज्यांच्या राजकारणात जास्ती वर्चस्व आहे हे सर्व विसरा. ज्यांनी ज्यांनी परवानगी घेतलेला आहे मिरवणुकीसाठी त्यांना सर्वांना समान संधी मिळावे हे आमचे उद्देश आहे. सो जे मोठे मंडळ आहे, माझ्या 3 ट्रेलर आहे, त्यांच्या फक्त एकच गाडी आहे, अशा तुम्ही करू नका. आपल्याला जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं ते लहान मंडळाचंही महत्त्व आहे. तो 10 ते 15 मिनिट आपण एका चौकात अभिवादन केलं, तुमचं कला साजरा केलं, ताबडतोब आपण पुढे जा. आणि समोर जागा खाली असताना जाणून बुजून एका ठिकाणी थांबू नये. आपलं सर्वांना विनंती आहे, एका मंडळासोबत आमची एक अंमलदार नेमणूक होणार आहे आणि चौकात अधिकारी असणार आहे. जे अटीशर्ती आहे त्यात हे पण इन्क्लुडेड आहे. अटीशर्ती उल्लंघन झालं किंवा अधिकाऱ्यांनी सूचना दिलं, त्यांच्या कामात कोणी अडथळा निर्माण केला तर 100% आम्ही कारवाई करणार आहे. सो सर्वांना आता ज्यांनी शिवाजी महाराज पुतळ्यातून सुरू केलं त्यांनाही पुढे यावं लागेल, त्यांनाही बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यात अभिवादन करावं लागेल. एवढं तरी त्यांना संधी देणे आमची जबाबदारी आहे हे समजून आपण सर्वांनी पुढे मूव्ह होऊन इतरांना संधी द्यावे ही माझी विनंती आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, मागच्या वर्षी असा अनुभव आला, त्यामुळे आता आम्ही पण वर्षानुवर्ष शिकत आहे. काही छोटे मोठे गलती चूक झालं तर ते आम्ही सुधारणा करतो. यावर्षी ज्यांनी आताही नियोजन त्यांना क्लिअर कट सांगा, डायरेक्ट मंडळपर्यंत किंवा बाबासाहेब पुतळ्यापर्यंत गाडी मिरवणूक सुरू झाल्यानंतर घेऊन येणे योग्य नाही राहील. त्यामुळे सर्वांना त्रास होईल आणि मिरवणुकी स्लो डाऊन होईल. जे जवळच्या चौक पर्यंत मिरवणूक नाहीये तिथपर्यंत आम्ही गाडी घेऊन जाऊ, तिथून ते पायी जातील. जाताना जेवढं आता 5 मंडळ असलं तर 5 मंडळांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना भेटून हात मिळवून अभिनंदन देऊन शुभेच्छा देऊन ते पुढे जातील. सो लास्ट मोमेंटला येऊन नाही यांच्या गाडी समोर जावंच लागेल अशा कोणी प्रेशर करू नये. आम्ही बॅरिकेड बांधून घेतलं तर ते उघडणार नाही. आता सर्व जे आजी लोक पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांनाही माझी विनंती आहे, सर्वांनी जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे. जे पर्टिक्युलर ग्रुप किंवा कोणी हे पुढाकार घेतो आम्ही बंद केलं वगैरे वगैरे हे विषय नाही आहे. मी सुरुवातीपासून सांगतो, हे सोसायटीच्या मागणी असलं तर जे सोसायटीच्या गरज आहे त्यानुसार ते निर्णय होत आहेत आणि जे श्रेय सोसायटीचे आहे. यात पोलीस विभाग किंवा कोणी पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचं काही श्रेय नाही आहे. धम्मचक्र परिवर्तन दिवस साजरा झाला होतं आणि आपलं मंडळापैकी बऱ्यापैकी ऑलमोस्ट सर्व मंडळात माझं भेट झालं होतं. सर्वांनी खूप आनंदाने साजरा केलं होतं. आणि नंतर आता नुकतंच माता रमाई आंबेडकर जयंती साजरा झालं होतं, त्यात बऱ्यापैकी युवक पिढीचं मंडळ होतं, त्यांनी अतिशय आनंदाने साजरा केलं. त्यात आम्ही कुठल्याही प्रकारच्या गुन्हे वगैरे दाखल केले नव्हतं. सर्वांनी जे अटीशर्ती दिले होतं ते पालन करून व्यवस्थित साजरा केलं. त्यामुळे आम्हाला कोणाचं जे सेलिब्रेशन जे आहे तिथे मध्ये येऊन काही अडथळा निर्माण करायची किंवा कोणावर जाणून बुजून गुन्हे दाखल करून त्यांच्या विरुद्ध रेकॉर्ड क्रिएट करायची अजिबात आमचा उद्देश नाही आहे. आमच्या अपेक्षा आहे जास्तीत जास्त सोलापूरचे युवक चांगले नोकरीत लागावे आणि ते त्यांचं भविष्य आणखी उज्ज्वल व्हावे हे आमचा उद्देश आहे. त्यामुळे आमच्याकडून अशा कुठल्याही प्रकारच्या विनाकारण कारवाई होणार नाही. पण आम्ही जे अटीशर्ती प्रशासनाने दिलेले आहे ते तंतोतंत पालन करणार आहे. कुठल्याही प्रकारच्या कर्णकर्कश आवाज किंवा सुप्रीम कोर्टनी जे स्टेजेस दिलेले आहे डेसिबलच्या ते आम्ही तोडणार नाही, त्या अटीशर्तीचे भंग करणार नाही. 55 डेसिबल म्हणजे आम्ही 55 डेसिबलच्या आतच आम्ही ठेवणार आहे असा शब्द लिहिलेले आहेत. या शब्दाचा मान आम्ही ठेवणार आहे. त्यामुळे आम्ही व्यवस्थित पंचनामा करून देणार आहे. आता जे आमचं डिसिजन झालं त्याबद्दल मी पुन्हा सांगणार नाही. आता ते व्यवस्थित आम्ही पंचनामा करून घेणार आहे जे नॅचरल साऊंडच्या. आणि नंतर आपण वाचताना पर्टिक्युलरली ते 8-8:30 नंतर अंधार पडल्यानंतरचे जे सर्व मंडळ एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे कॉम्पिटिशन लावून ते वाजवत आहे त्या ठिकाणी पुन्हा आमच्या मेजरमेंट राहील. आणि ज्यांनी विश्वासांचा शब्द मोडलं
त्यांच्यावरून 100% आम्ही गुन्हे दाखल करणार आहे. आपलं सर्वांना माझ्या सूचना आहे, ज्या पद्धतीने आम्ही सर्व मिळून धम्मचक्र परिवर्तन दिवस साजरा केला, बिकॉज मी जाणून बुजून हे 2 सण उत्सव सांगतो जेणेकरून मला इतर कुठल्याही समाजाच्या, इतर कुठल्याही धर्माच्या सोबत कम्पेअर करायची नाही, तुलना करायची नाही. आपलंच समाजांनी, आपलं भारताने जे धर्मचक्र परिवर्तन दिवस आणि माता रमाई आंबेडकर जयंती साजरा केले होतो, त्याच पद्धतीने अतिशय आनंदाने, उत्साहाने आपण सर्वांनी मिळून साजरा करू. आता आम्ही चर्चा करून ते विषय स्मूथली आम्ही मिटवलं. ते काही कटला सादर करायचं होतं तेवढंच केलं होतं. कोणाला रेकॉर्डवर घेऊन त्रास देणे, बिकॉज ते अध्यक्ष जे आहे मंडळाच्या, ते सर्व एक गरीब घरचे आहे. कोणी ऑटो चालक आहे, कोणी इलेक्ट्रिशियन आहे, कोणी पेंटर आहे. अशा लोकांविरुद्ध आम्ही गुन्हे दाखल करून त्रास देणे योग्य नाही आहे. आम्ही अशा उद्देशाने आम्ही काही कारवाई करणार नाही. पण आपलं विश्वस्तांना तुम्ही जे शब्द दिलेला आहे, आपल्या विश्वस्तांनी आम्हाला जे शब्द दिलेला आहे त्याचा मान आपण ठेवावी. आपण आपल्याकडून ते ठेवलं नसलं तर आम्ही जे जेंटलमॅन ॲग्रीमेंट आता येतो ते आम्ही पाळणार नाही. तेही मी स्पष्टपणे सांगतो. सर्वांनी मिळून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यावर्षी 135वा जयंती अतिशय आनंदाने साजरा करू. आता माझं हे हॅट्रिक आहे, आपल्यासोबत मिळून साजरा करायला संधी मिळाली आहे, हे माझं भाग्य आहे. आम्ही सर्वांनी मिळून कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता अतिशय आनंदाने साजरा करू. सर्वांना पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मनापासून लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.